जय हिंद, जय शिवराय बांधवांनो. आज बऱ्याच दिवसानंतर परत एकदा मी आपल्या भेटीला येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. या मराठा समाजाचा, या महाराष्ट्राची शान, गोरगरिबाचा कवारी मराठा योद्धा आदरणीय जरांगे पाटील यांचं आज सुपारीचं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे आणि यांचं सुपारीचं प्रकरण आज जालना पोलिसात आलेलं आहे आणि त्या 2 जणांना अटकसुद्धा झालेली आहेत. कोणी अमोल खुने आणि दादा गुरुड असं कुणीतरी 2 तरुण आहेत आणि त्यांची तपासणी चालू आहेत. आणि बघा, एक लक्षात घ्या, ज्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलं समाजासाठी, ज्या माणसाचा खूप त्याग आहे समाजासाठी, खूप निष्ठावंत माणूस आणि इमानदार आहेत, ते काही राजकीय लोकांना डोळ्यात खुपत आहेत. आणि हराम्यांनो, एक लक्षात घ्या, जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लावला, सुपारी देणारे आणि सुपारी घेणारे यांच्या 7 पिढ्या या सृष्टीवर पुन्हा अवतरण घेणार नाहीत, पुन्हा निर्माण होणार नाहीत, येणार नाहीत. एक लक्षात घ्या. मराठ्यांना हलक्यात घेऊ नका, समजून घ्या. मराठ्यांचं काळीज आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील. तुमचं राजकारण गेलं खड्ड्यात. तुम्ही सुपारी देणारे आणि घेणाऱ्यांनो एक लक्षात घ्या, सुपारी देणारा कोण आहे आणि घेणारे कोण आहे सगळं आम्हाला माहीत आहे. मराठा म्हणजे साधा नाही, बहरजी नायकापासून आमची इतिहास लय मोठा आहे. रॉ आणि IBचे काम आम्ही करतो. अजूनही लक्षात घ्या, जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लावला, तुमच्या पोटातले नाही, त्याच्या पोटातले. समजून घ्या आम्ही काय म्हणतो ते. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मानणारे आहोत, म्हणून तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही बोलणार नाहीत. आम्हाला देणारा आणि घेणारा आम्हाला सगळं माहीत आहेत. एकदा उद्या दादांची पत्रकार परिषद उद्या, त्यानंतर तुमची अवकात आम्ही दाखवू. तुमची अवकात काय आहे तुम्ही, कारण तुम्ही लय फडफड करतायत आणि तुम्हाला कुठेतरी दाबण्याचं गरज आहेत आणि ते मराठीच तुम्हाला दाबू शकतात. लवकरच कळेल. बांधवांनो, जरांगे पाटलाच्या चाहत्यांनो, सर्व समाज बांधवांनो, शांतता धरा. पाटलाचा आदेश आहे, पूर्ण तपास समोर येऊ द्या, नंतर आपण बघू. जय हिंद, जय शिवराय.